श्री साईबाबा लोकप्रबोधन कला विज्ञान व तंत्रज्ञान महाविद्यालय वडणे तालुक्यातील गड जिल्हा वर्धा च्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण BA भाग 1 सत्र 2 साठी अभ्यासाला नेमलेल्या मराठी विषयाच्या साहित्य रंग या पुस्तकातील पद्य विभागातील दुसरी कविता अभ्यासासाठी घेत आहोत. या कवितेचं शीर्षक आहे उषःकाल होता होता. कवी आहे सुरेश भट. सर्वप्रथम आपण कवी सुरेश भट यांचा परिचय आजच्या या भागामध्ये बघणार आहोत. सुरेश भट यांचं पूर्ण नाव आहे सुरेश श्रीधर भट. जन्म 1932, मृत्यू 2000. सुरेश श्रीधर भट यांचा जन्म 15 एप्रिल 1932 अमरावती येथे झाला. सुरेश भट यांचा जन्म अमरावतीचा आहे. वडील श्रीधर भट हे प्रसिद्ध MBBS डॉक्टर व श्रद्धावान आणि आई शांताबाई पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्या. कवी सुरेश भट यांचे वडील श्रीधर भट हे MBBS डॉक्टर होते आणि श्रद्धावान होते, तर त्यांच्या आई शांताबाई या पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्या होत्या. सुरेश भट यांना बालपणीच पोलिओने ग्रासल्याने आलेल्या आंशिक अपंगत्वावर कवीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने मात केली. सुरेश भट हे बालवयामध्ये असतानाच त्यांना पोलिओनं ग्रासलं, परंतु आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी या आजारावरती मात केली. 1955 BA झाल्यावर पुढील काळात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेत त्यांनी काही काळ सश्रम कारावासही भोगला. सुरेश भट यांनी BAची परीक्षा पास केल्यानंतर 1955 त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सश्रम कारावाससुद्धा भोगलेला आहे. त्यानंतर त्यांनी विविध नियतकालिकांचे संपादनसुद्धा केले. यामध्ये डंका, जागृत विदर्भ, साप्ताहिक बहुमत आदी नियतकालिकांचे त्यांनी संपादन केलेले दिसते. तसेच विविध वृत्तपत्रांमधून सातत्याने परखड स्वरूपाचे स्तंभलेखनसुद्धा केले. तसेच त्यांनी विविध वृत्तपत्रांमधून सातत्याने स्तंभलेखनसुद्धा केलेलं आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह रूपगंधा 1961 प्रसिद्ध झाला. मराठीतील गझल काव्य प्रकाराला स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापना व प्रतिष्ठा मिळवून देणारे गझल सम्राट कवी म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला. सुरेश भट यांचा विचार करतो म्हटलं तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की मराठी साहित्यामध्ये गझल या काव्यप्रकाराला प्रस्थापित करणे, त्याला प्रतिष्ठित करणे आणि नावलौकिक लोकाश्रय मिळवून देणे ही महत्त्वाचं कार्य सुरेश भट यांनी केलेलं दिसून येते. गझल सम्राट कवी म्हणून त्यांना लौकिक प्राप्त होता आणि याच कारणामुळे गझल सम्राट कवी असा लौकिक सुरेश भट यांना प्राप्त होता. निसर्ग प्रेम निसर्गाच्या तरल अनुभूतीप्रमाणे सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीवही त्यांनी आपल्या गझलामधून, कवितामधून, गीतामधून प्रभावीपणे व्यक्त केलेली दिसते. प्रेम निसर्गाच्या तरल अनुभूतीप्रमाणे सामाजिक वास्तवाची प्रखर जाणीव त्यांनी आपल्या गझलातून, कवितातून आणि गीतामधून प्रभावीपणे व्यक्त केलेली दिसते. गझल हा काव्यप्रकार हा
प्रणयप्रधान असं मानलं जात असे, परंतु सामाजिक वास्तव काय आहे याची जाणीवसुद्धा त्यांनी याच काव्यप्रकारातून व्यक्त केली होती. हा त्यांचा वेगळेपणा मानावा लागतो. त्यांच्या शृंगारप्रधान गीतरचना व इतर बदल काव्यरचना महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायल्यामुळे व स्वतः कवीने 1980 पासून रंग माझा वेगळा हा काव्य वाचन गायनाचा कार्यक्रम सादर केल्यामुळे त्यांची मराठी कविता घराघरात पोचली व लोकप्रिय झाली. सुरेश भट यांचा विशेष हा की त्यांनी स्वतःच्याच कविता स्वतः वाचून दाखवल्या होत्या. त्यासाठी रंग माझा वेगळा नावाचा कार्यक्रम ते घ्यायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये शेकडो रसिकांसमोर ती कविता वाचन करायची. याशिवाय सुरेश भट यांच्या कविताचे गायन त्यावेळच्या नामवंत गायकांनी केले आणि परिणामी सुरेश भट यांना मोठी प्रसिद्धी मिळालेली दिसून येते. त्यांच्या इतर काव्यसंग्रहात रंग माझा वेगळा हा 1974 प्रकाशित झाला, एल्गार हा 1983 प्रकाशित झाला, झंझावात 1994, सप्तरंग 2002, रसवंतीचा मुजरा 2007 असे हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले दिसून येतात. उषःकाल होता होता ही त्यांची कविता आज आपण इथे अभ्यासासाठी घेत आहे आणि त्यापूर्वी म्हणून आपण त्यांचा परिचय इथे बघितलेला आहे. उषःकाल होता होता ही मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कविता आहे. या कवितेमधून कवी सुरेश भट यांनी तत्कालीन सामाजिक राजकीय वास्तव काय आहे हे शब्दबद्ध केलेलं दिसून येते. जे वास्तव आजच्या परिस्थितीला सुद्धा लागू पडणारं आहे. साहित्यामध्ये अक्षर वाङ्मय त्या साहित्यकृतीला म्हटलं जाते की ज्या साहित्यकृतीवरती काळाचा फारसा प्रभाव पडत नाही. खूप आधी लिहिलेले एखादं साहित्यकृती तदनंतर शेकडो वर्षांनी सुद्धा आपलं ताजेपण कायम ठेवते. याचं कारण त्यांनी लोकमनाचा ठाव घेतलेला असतो. तसंच उषःकाल होता होता ही कवितासुद्धा सुरेश भट यांनी जेव्हा केव्हा लिहिली असेल त्यावेळेला त्यावेळेचं सामाजिक राजकीय वास्तव लोकजीवन त्यात प्रतिबिंबित झालं होतं आणि ते प्रतिबिंबित झालेलं जीवन वास्तव आज देखील कसं लागू पडणार आहे हे आपल्याला ही कविता वाचताना याची आपल्याला जाणीव होते. त्याच तीच कविता आज आपण इथे अभ्यासासाठी घेत आहोत. सुरेश भट यांची ही कविता मराठीमधील प्रसिद्ध कविता असून साध्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाचं कसा भ्रमनिरास होतो, त्याच्या वाट्याला कसं खोटं जीवन येते, त्याच्या वाट्याला केवळ आश्वासन येतात, तो त्याच्याच भरवशावर त्याच आधारावरती आपलं संपूर्ण जीवन कसं काढतो याचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. तर ही कविता आज आपण इथे अभ्यासासाठी घेत आहोत. त्यापूर्वी आपण ही कविता पूर्णपणे वाचन करू आणि वाचन केल्यानंतर या कवितेचा आशय आपण थोडक्यामध्ये बघू. आजच्या
आजची तासिका इथे संपलेली आहे. धन्यवाद.